वसई-विरार शहर महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर पदाची निवड झाल्यानंतर सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची जंबो बैठक महापौर अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली। वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात सध्या विविध विकास कामे सुरू आहेत, मात्र या विकास कामांना गती मिळत नसल्याचे दिसून येत आहे। ही विकास कामे व नव्याने सुरू करावयाची विकास कामे कार्यान्वित करून शहरातील विकास कामांचा पाया मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। सदर बैठकीत वसई-विरार महापालिका महापौर अजित पाटील, उपमहापौर मार्शल लोपिस, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, माजी आमदार सतीश ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव, माजी आमदार राजेश पाटील, माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, माजी उपमहापौर उमेश नाईक यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक तसेच महापालिका पदाधिकारी यांची उपस्थिती होती। महानगरपालिकेमार्फत येणाऱ्या काळात दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग पार्क, संविधान पार्क, क्रीडा संकुल, रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग व्यवस्था, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण संकुल, वाहतूक कोंडी, रस्ते, पाणी पुरवठा ही विकास कामे तसेच मजेठिया नाट्यगृह, महाडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नारंगी रेल्वे ओव्हरब्रिज ही काही विकास कामे पूर्णत्वास येत आहेत। त्या कामांना गती देऊन जलद गतीने कामे पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली। या बाबतीत आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी येत्या पावसाळ्याआधी सुरू असलेली विविध विकास कामे पूर्ण करून त्या कामांचा लोकार्पण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। महापालिका यंत्रणा गतिमान करून अतिरिक्त आयुक्त तसेच उपायुक्त, शहर अभियंता व इतर अधिकारी यांना या बाबतीत कामे पूर्ण करण्यासाठी आयुक्तांनी लक्ष देण्याचे आदेश यावेळी दिले। एकूणच वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत महापौर अजित पाटील यांनी लक्ष केंद्रित केले असून ही कामे प्रशासनाच्या मार्फत लवकरच पूर्ण होतील अशी ग्वाही यावेळी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सत्ताधारी नेत्यांना दिली आहे, अशी माहिती बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे।